भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील हेच आमदारकीचे उमेदवार असतील। त्यांनी पक्ष बांधणीसाठी व तालुक्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे। पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर विशेष मर्जी असून त्यांची उमेदवारी निश्चित असल्याच्या प्रतिक्रिया आज भाजपच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या। आम्ही ज्याला पक्षात प्रवेश केला तेव्हा भाजपमधून तेव्हा तम्मनगौडा साहेबांना उमेदवारी मागणी केली होती। उमेदवारी आहेच, तरी अनेकदा आपण मागणी करून कामाला सुरुवात करत आहे। त्यावेळेला जत नगर परिषद तम्मनगौडा साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 कोटी रुपये आले। त्यातलं आज तागाय 40-50 पत्रकार भवन होतं, ते पत्रकार भवन झालं। आणि सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला 45 लाख रुपये आणि आता 4 कोटी रुपये जे येणार आहे त्यातून विशिष्ट 14 समाजांना आपण सभागृह टाकले, कारण त्या छोट्या मोठ्या समाजाकडे कोण बघत असतो। आणि आज रवी तम्मनगौडा यांच्या नेतृत्वाखाली आपण पाठपुरावा करून जत शहराची भुयारी गटर 160 कोटीची ती आज फाईल DMA साहेबांकडे असून पंकज कुंजमे साहेब त्यांच्याकडे आचारसंहिता झालं, ते मंत्रालयात जाईल। नंतर आपण 2,500 घरांचा प्रकल्प तयार केलेला आहे। आज ते 70% काम झालेलं आहे। पाणीपुरवठ्याची फाईल झालेली आहे। पाणीपुरवठ्यात 84 कोटी रुपयाची पाईपलाईन आहे, ती आता DMA साहेबांकडे आहे। 160 कोटीची गटर भुयारी गटर आणि आता 4 कोटी रुपये येणार आहे। असे एकूण आपल्याकडे 170 कोटी रुपये येणार आहे। आणि एकूण जत शहरांच्या विकासाला जेवढा निधी लागेल, कारण जर पाणी आलं तर पुढचे 35 वर्ष शहराला पाणी पुरणार, म्हणजे काही राहणार नाही। आणि विकासाच्या दृष्टिकोनातून रवी तम्मनगौडा साहेबांना उमेदवारी मिळावी त्यासाठी पक्षाने मागणी करून आता उमेदवारी जाहीर झाल्या जमाच आहे, तरी अनेकदा पक्षानं ग्रीन सिग्नल दिला, अनेकदा देऊन आम्हाला कामास सुरुवात करणार आहेत। पक्ष उमेदवारी तम्मनगौडा साहेबांना आमदार म्हणून निवडून आणण्याची जिम्मेदारी आम्ही सर्व बहुजनातून आम्ही घेतली। रवी तम्मनगौडा पाटील यांना उमेदवारी मिळावी भाजपकडून या मागणीसाठी आज आम्ही इथं आमचं मनोगत व्यक्त करत आहे। आज गेल्या आम्ही 40-45 वर्षापासून जतचं राजकारण हे केवळ पाण्यावरच चाललेलं आहे। आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। आज सुशिक्षित बेकारांची संख्या वाढलेली आहे, त्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये उद्योग वाढावे ह्यासाठी MIDC सारखे प्रकल्प व्हावेत आणि तरुणांना हाताला काम मिळायला पाहिजे आणि उर्वरित पाण्याचं काम आहे ते पण करते। आज तम्मनगौडाला आम्ही जवळून पाहतोय, ते पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत। आज पक्षाचं काम करत आहेत। आम्ही शिवसेनेचं काम करत असताना सुद्धा आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित होऊन एक तडफडणारा तरुण युवक आहे आणि त्यांच्या 3 पिढ्या आज समाजकार्यामध्ये आलेल्या आहेत की बाबा त्यांनी निवडून यावं, काहीतरी करावं ह्या उद्देशाने त्यांनी या निवडणुकीमध्ये उतरत नाही। त्यांनी केवळ समाजकार्य व्हावं, लोकांना तरुणांना नोकऱ्या मिळावी, उद्योग वाढावे ह्या दृष्टीनं तम्मनगौडासाठी आम्ही उमेदवारीसाठी आग्रही धरणार आहे। आज आम्हाला मंत्रालयापर्यंत जाऊ द्या, कुठल्याही मंत्र्याला भेटून तम्मनगौडासारखा होत करू तरुणाला उमेदवारी मिळाली तर इथली जागा अगदी शेप आहे, याच्यासाठी आम्ही तम्मनगौडासाठी मागणी करीत आहे। 2019ला जत विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्यानंतर जत तालुक्यामध्ये पक्ष अक्षरशः मोडकळीस आला होता आणि सर्व कार्यकर्ते नेते पक्ष सोडून जात होते। त्यावेळीपासून तम्मनगौडा रवी पाटील यांना निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून जत तालुक्यात जबाबदारी मिळाली। त्यानंतर एका झपाट्यानं त्यांनी काम जोरात चालू केल्यानंतर आजपर्यंत पक्ष 280 बूथवर एकदम तालुक्यात मजबूत पक्ष बनला आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांनी त्यांना केंद्रीय संचालक पदाचा जबाबदारी सुद्धा त्यांना दिलेला आहे। त्या पदाचं कार्य बघून त्यांनी तालुक्यात जत शहरापासून प्रत्येक गाववाडी वस्तीपर्यंत निधी खेचून आणण्याचं काम केलं आहे। आणि जिल्हा परिषद सभापती असताना त्यांनी टोटल जत तालुक्यात अनेक शाळांच्या खोल्या मंजूर करून आणलेल्या आहेत आणि 3 प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनी केलेलं आहे। अशा या कार्यकर्त्याला, भाजपच्या एका युवा कार्यकर्त्याला फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी उमेदवारी द्यावी आणि अनेक चर्चेतून त्यांनी परवा लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा बावनकुळे साहेबांनी हिरवा कंदील दाखवलेला विधानसभेसाठी। पुन्हा आम्ही कार्यकर्त्यांमधून सर्व समाजातून, एक विशिष्ट समाज न बघता सर्व समाजातून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारी द्यावं ही मागणी करतो। आणि सोशल मीडियातून अनेक भाजपमधलेच कार्यकर्ते असू दे किंवा नवीन जे आता नवीन पक्षात आले आहेत त्यांनी अनेक वेळा मलाच उमेदवारी आहे म्हणून काहीतरी अफवा उठवत आहेत। हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नवीन जे युवा कार्यकर्ते आहेत
त्यांनी कोणी डोक्यात घेऊ नये. उमेदवारी हे भाजपच्या जत तालुक्याचं तम्मनगौडा रवी पाटील यांनाच फिक्स आहे आणि सर्वांनी नेटानं काम करावं आणि येत्या 2-3 महिन्यामध्ये कुणाचं काही काम असेल त्यांनी वार रूम पर्यंत पाटील साहेबांपर्यंत पोहोचावं, आमच्यापर्यंत पोहोचावं. कुणाचंही काम असेल तालुक्यात ते काम पूर्णपणे भाजप पक्षाच्या वतीनं करण्यात येईल. आणि जे बाहेरचा जो उमेदवार सोशल मीडियातून फिक्स झाले आमदारकी म्हणतात तशा बाहेरच्या उमेदवाराला जत तालुका स्वीकारणार नाही. गेल्या 10 वर्षामध्ये 2 आमदार जत तालुक्यांना बाहेरच्या माणसाला उमेदवार आमदार करून 10 वर्षे वनवास भोगलेला आहे जत तालुका. पुन्हा बाहेरचा उमेदवार जत तालुक्यामध्ये चालणार नाही. भाजप पक्षाला आमचं एवढंच विनंती आहे, घरचा उमेदवार सोडून बाहेरच्याला भाजप पक्ष देणारच नाही. तरी सुद्धा कार्यकर्ते म्हणून आम्ही विनंती करतो तम्मनगौडा रवी पाटील यांनाच उमेदवारी मिळायला पाहिजे. 100% त्यांचा विजय होईल. भाजप विधानसभा प्रमुख माननीय तम्मनगौडा रवी पाटील एक उच्च विद्याभूषित तरुण तडफदार नेतृत्व, जत तालुक्यासाठी विकासाचं व्हिजन असलेलं नेतृत्व, त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळावी. कारण 2004ला भाजप निवडून आलं, 2009ला भाजप निवडून आलं, 2014ला आलं, हॅट्रिक झाली. पण 2019ला काही अपवादात्मक भाजपचा पराभव झाला. ते परत विजय खेचून आणण्यासाठी भाजपला तम्मनगौडा रवी पाटीलसारखा तरुण तडफदार उमेदवाराची गरज आहे. आज कोणतीही गोष्ट असू दे, आता टंचाईच्या काळात टँकरच्या जातची काठी रद्द करण्यासाठी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा असू दे, दुष्काळासंदर्भात आता अंकलिपीची 29 कोटीची पाणीपुरवठ्याची योजना असू दे, या सर्व गोष्टीचा पाठपुरावा एक तळमळीनं झपाटलेल्या दृष्टीनं नेतृत्व करत असताना आज तम्मनगौडा रवी पाटीलसारख्या तरुण तडफदार आमदाराची जत तालुक्याला या दुष्काळी कलंक पुसण्यासाठी गरज आहे. तरी त्यांना भाजपनं वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील त्यांच्या कामाचं पद्धत बघून आज भाजप तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी, गावागावात पोहोचवण्यासाठी त्यांचं जे अहोरात्र मेहनत घेतली जाते त्या मेहनतीचा विचार करून त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळावी अशी मी आग्रहाने मागणी करते. भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा ओबीसी जिल्हा अध्यक्ष आहे. आमच्या घराण्यामध्ये जिल्हा परिषदचं अध्यक्षपद हे होतं, त्यातून आम्ही विकासाची कामं केलेली आहेत. आता विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील साहेब हे सुद्धा एक अतिशय चांगले नेतृत्व उदयास आलेले आहे आणि ते तरुणाचे सध्या ताईत म्हणून ओळखले जात आहेत. त्यांची विकासाची गंगा वाहून आणण्याची जबाबदारी वाहून आणणार असं प्रत्येक एक तरुण पिढीला वाटतंय. त्यामुळं त्यांचं कामसुद्धा एक साधंसुद्धा काम नाही, ते एकदम केंद्रीय मंत्र्यापर्यंत पोहोचून एक मोठा प्रकल्प बालगावसारख्या ठिकाणी एक अतिशय काळजीमध्ये शेतकरी असताना त्या शेतकऱ्यांना एक प्रोडक्ट म्हणून त्यांनी 30 कोटीचा प्रकल्प मंजूर करून बाळगाव येथे काम चालू आहे आणि त्यामुळं त्या कामाचं म्हणजे लोकांना अतिशय त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अशा नेत्याला तालुक्यातून एक मोठ्या प्रमाणामध्ये हाच नेता तालुक्याला आता सध्या आमदार म्हणून जनतेला पाहिजे आहे आणि गोरगरीब जनतेसाठी सतत धावून जाणारा नेता म्हणजेच रवी पाटील साहेब आहे.